जिल्ह्यात यापूर्वी सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील 9 नोव्हेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ईद ए मिलाद निमित्त सोमवार रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिलेत। उपसचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील 13 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांकात विचार करून सोमवारी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असं नमूद केलंय। पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा प्रशासनात सादर केलेल्या अहवालामध्ये ईद ए मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी 11 मिरवणुका, 18 सप्टेंबर रोजी 1 मिरवणूक आणि 19 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात एकूण 8 मुख्य मिरवणुका आहेत। शासन अधिसूचनेमध्ये 19 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत नमूद नाही। ही वस्तुस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी 16 सप्टेंबर रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश काढलेत।